आज मी तुमच्याबरोबर एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी पाहिल्यानंतर जर तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर मग मला सांगा, कारण की आहेच तशी भन्नाट अशा चवीची। तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस तुम्ही ही तयार करायला घेताल ना, त्यावेळेस याच्या सुगंधाने संपूर्ण किचन दरवळेल। काय आहे रेसिपी पाहायचे? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेत आहोत। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। हे पीठ आता आपण मळून घेतोय, तर त्यासाठी इथे मी अगारोचा हा स्टँड मिक्सर वापरत आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघताय अशा पद्धतीनं पीठ मळलं गेलेलं आहे। आता अर्धा चमचा तेल आणि आता परत एकदा 5 मिनिट आपण हे ऑन करूया। तर अशा पद्धतीनं आपलं हे पीठ मळलं गेलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ मळलं गेलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपण हाताने मळतो अगदी सेम तशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा जर माझ्याप्रमाणे या अगारूच्या स्टँड मिक्सरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेक करू शकता। आता हे पीठ आहे ना, आपण साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवणार आहोत। आता आपण पराठ्याचा आतला मसाला तयार करतोय, तर त्यासाठी आपल्याला हा जो कांदा आहे ना, तो एकदम बारीक असा स्लाइस हवा आहे। तर त्यामुळे इथं मी स्लाइसर घेतलेले आहे आणि अशा पद्धतीनं हा कांदा आपण स्लाइस करून घेतोय। तर इथं अशा पद्धतीनं आपण हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे। या कांद्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकतोय। मीठ चोळून हा कांदा साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला असाच ठेवायचा आहे, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि आपल्याला मोकळा सुट्टा असा कांदा मिळेल। आता तुम्ही बघू शकता कांदा असा आपल्याला हा ओलसर जाणवतोय। तर काय करायचं, अशा पद्धतीनं आपण हा दाबून घेणार आहोत। यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला जो पराठा आहे ना, ते नंतर इतर मसाले वगैरे टाकल्यानंतर त्याला नंतर पाणी सुटत नाही आणि पराठा व्यवस्थित तयार होतो। त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। जेवढा होता येईल तेवढा आपल्याला हा दाबून घ्यायचा आहे। हा मोकळा करून घेतलेला कांदा आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत, जसं की धणा पावडर 1 चमचा, लाल चटणी चवीनुसार, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी आणि लसणाची पेस्ट 1 चमचा छोटा, 2 मोठे चमचे बेसन पीठ। याच्या अगोदरच मी बाकरवडीची रेसिपी केली होती, तर त्याच्यासाठी हा मसाला तयार करण्यात आलेला होता, तर तो आता सध्या माझ्याकडे शिल्लक आहे। तर त्यामुळे मी 1 चमचा हा मसाला देखील टाकत आहे। याच्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता याच्यामध्ये, त्यामुळे सुद्धा छान चव येते। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे एकत्र करूयात। आपण मगाशी मीठ टाकलं होतं कांद्यासाठी, पण अगदीच थोडंसं टाकलं होतं। आता आणखीन थोडंसं टाकतोय, चवीनुसार टाकायचं आहे। एकत्र करूयात। याला थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी आपण यामध्ये तेल टाकतोय, 1 छोटा चमचा। आता हे आपण हातानंच व्यवस्थित असं एकत्र करून घेऊयात। अशा पद्धतीनं हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता स्टफिंग तयार झाल्यानंतर एवढ्या वेळेमध्ये आपलं हे पीठ देखील छान अशा पद्धतीनं भिजलेलं आहे। याला परत एकदा आपण मऊ करून घेतोय। आता काय करायचं आहे, याच्या 2 चपात्या किंवा 2 असे उंडे तयार करून घेते आहे। थोडंसं पीठ टाकून घेऊयात आणि रेग्युलरपणे आपण जशी चपाती लाटतो तशी याची चपाती लाटून घ्यायची आहे। पहिली चपाती आपण एवढी लाटून घेतलेली आहे, तर सेम अशाच पद्धतीने ना आता ही मी बाजूला ठेवते आणि दुसरी देखील चपाती आपण लाटून घेतोय। तर इथं अशा पद्धतीने आपण दुसरी देखील चपाती लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती काय करायचं आहे, आपण तयार केलेलं हे स्टफिंग आपण टाकून घेत आहोत किंवा अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। तर हे असं एकसारखं पसरवून घेऊ व्यवस्थित। आता आपण पहिली जी चपाती लाटून घेतली होती ना, ती त्याच्यावरून अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची किंवा ठेवून घ्यायची आणि हे असं आपण हलकं असं प्रेस करूयात।
खालची चपाती अशी मोकळी करायची एकदा. आणि आता हे आपल्याला कट करायचं आहे. हे असं कटर माझ्याकडे आहे, ते मी वापरते आहे आणि त्यानं हे व्यवस्थित असं कट करायचं आहे. कट करताना काय होतं, बऱ्याचदा आपण आतमध्ये जो कांदा पसरवलेला आहे ना तो येतो, पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला असं थोडंसं मऊ केलं आहे, तर हलकं असं याला प्रेस केलं ना ह्या रोलरनी की तो कट होतो. आता माझ्याकडे हे कटर होतं म्हणून मी वापरलं, पण तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही चाकूचा सुद्धा वापर करू शकता. चाकूने सुद्धा हे व्यवस्थित असं कट होतं. आता आहे ना हे आपण अशा पद्धतीनं रोल करून घेतो. अर्थातच कांदा चिरताना आपण उभा चिरलाय तर त्यामुळे हे असं थोडंसं याला होणारच. हे मी बाजूला ठेवून देते. आता आपल्याला हा पराठा लाटायला घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं हा मी प्रेस केलेला आहे. थोडंसं पीठ लावूयात वरती आणि याच्याच वरती आहे ना हे अशा पद्धतीचे काळे तीळ असतात ते टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर. हे लाटून घेऊ. ह्याच्यामध्ये कांदा असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की ह्याचा गोल गरगरीत आकार यावा, तर तसा शक्यतो येणार नाही, कारण की अशा पद्धतीनं कांद्यामुळे त्याचं डिवायडेशन होतं. इथं तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून तयार झालेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथं मी तेलाचा वापर करते. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता हा पराठा आहे ना थोडासा आपल्याला जाडसर ठेवावा लागतो, तर त्याच्यामुळे याला भाजत असताना आहे ना गॅसची जी आच आहे ती मंद किंवा मध्यम अशी ठेवायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला याला दाबून घ्यायचे, म्हणजे तो व्यवस्थित असा शेकला जातो. तर इथं तुम्ही आपला हा पराठा बघू शकता. अर्थातच दिसायला तर देखणा दिसतोच आहे, पण गरम आहे तोपर्यंत त्याला फक्त असं थोडंसं हातानं एकदा हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं याच्या ज्या लेयर्स आहेत ना त्या सेपरेट होतात. दिसताना दिसतोय ना भन्नाट अशा चवीचा. मला सांगू का, खाताना सुद्धा तो तेवढाच भन्नाट लागतो. म्हणजे तुम्ही याला प्लेन असंच सुद्धा खाऊ शकता, कारण की याच्यामध्ये अर्थातच सगळ्या चवी आहेत. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही लोणचं, सॉस किंवा दह्याबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता. चला तर मग आजची आपली ही टाईमपास रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.